नमस्कार, मी श्यामचंद्रराव सोनटक्के, राहणार लोहारा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र। सोनटक्के नैसर्गिक शेतीमध्ये आपलं सर स्वागत करतो। या ठिकाणी आपण गेल्या 15-20 वर्षापासून सेंद्रिय नैसर्गिक शेती करतोय आणि त्या शेतीला जीवामृत एक आपल्या शेतीचा गाभा आहे। जीवामृत हे आवश्यक आहे, त्याच्यामुळे आपण या 15-20 वर्षामध्ये जो त्रास होत होता जीवामृत करण्यासाठी, तो त्रास कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी पृथ्वीराज सलरी फिल्टर या ठिकाणी आपण फिटिंग केलेलं आहे आज। तर या सलरी फिल्टरमुळे आपल्याला जे जीवामृत मिळणार आहे ते एकदम गाळून आपण ड्रीप वाटी देऊ शकतोय, स्प्रिंकलर वाटी देऊ शकतोय। यासाठी आपण हे फिल्टर केलेलं आहे आणि या फिल्टरमध्ये हे 1100 लिटरचं फिल्टर आहे। याच्यामध्ये आपण जीवामृत तयार करण्यासाठी 15 किलो शेण, 15 लिटर गोमूत्र, 2.5 किलो बेसन पीठ, 2.5 किलो गूळ आणि 1 किलो बांधावरची माती आपण याच्यामध्ये टाकून हे 1100 लिटर याच्यामध्ये या पृथ्वीराजने हे नळी दिलेली आहे याची। या हे जे हे आहे टिकली आहे, या टिकलीपर्यंत आपल्याला सुरुवातीला पाणी भरून घ्यायचे आहे। याच्यासाठी आपण डायरेक्ट सुरुवातीला पाणी भरून घेऊ शकतो आणि या टिकलीपर्यंत आपल्याला लेवल ठेवायचं आहे पाण्याचं। आणि नंतर मग आपण याच्यामध्ये जे शेण आहे त्याची रॅडी करून आपण जे सडा मारतोय त्या पद्धतीची रॅडी करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर गोमूत्र टाकायचं आहे, त्याच्यानंतर बेसन पीठ टाकायचं आहे आणि नंतर गूळ टाकायचा आहे। आणि टाकल्यानंतर पुन्हा परत त्याच्यामध्ये स्लोली आपल्याला याच्यात पाणी सोडायचं आहे आणि पूर्ण हे पाणी भरून घ्यायचं आहे। आणि याला सकाळ संध्याकाळ डेली 4 दिवस आपल्याला याला 1-2 मिनिटं फिरवायचं आहे। आणि हे 2 मिनिट फिरवल्यानंतर 5 दिवस झाल्यानंतर आपलं हे या नळीवाटी कलर बदलेल याचा, जीवामृतचा जसं जसं कलर बदलेल, एक 5 दिवसानंतर आपण याला 12 तास ते 24 तास याला हलवायचं नाही, याला ढवळायचं नाही। आणि मग आपण याच्यासाठी आपण एक 1100 लिटर मधून 800 लिटर आपल्याला जीवामृत मिळेल। आणि या टाकीवाटी 1100 लिटर मधून 800 लिटर म्हणजे जवळजवळ 1600 लिटर एका टाइमला आपल्याला जीवामृत मिळेल। आपली जवळजवळ 90 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये 70 ते 75 एकरवर आपण गेल्या 15 वर्षापासून नैसर्गिक शेती करतोय। आणि आम्हाला नैसर्गिक शेती करत असताना जीवामृत आम्ही पहिलं कपड्यानं, धोत्रानं किंवा साडीनं त्याचं जीवामृत गाळून त्याचा वापर करत होतो। ते थोडा मजुराचा, लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम येत होता, त्याच्यामुळे आम्हाला पृथ्वीराजवाल्यांनी हे जीवामृत हे सलरी फिल्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पृथ्वीराज सलरी फिल्टरच्या मालकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। धन्यवाद।